आयुष्यात स्वतःच्या हक्काचं घर असल्याचं समाधान किती आनंददायी असतं ना. आपणांपैकी कोणी या आनंदाच्या शोधात असाल तर त्या सर्वांवर स्वामींची, दत्त महाराजांची कृपा लवकरच हो. आज मी माझं स्वतःचं घर महाराजांच्या कृपेने कसं झालं याचा अनुभव सांगू इच्छिते. या आधीच्या अनुभवात मी सांगितलं की महाराजांच्या कृपेने मला पुत्रप्राप्तीचा अनमोल दागिना मिळाला. ज्या दिवशी याविषयीची आनंदाची बातमी मी माझ्या पतीला सांगितली त्याच्या काही क्षणानंतर माझ्या पतीला एक मध्यस्थी व्यक्तीकडून फोन आला आणि त्यांनी सांगितले की तुमची जागा उद्या तुमच्या नावावर होईल. उरलेली काही रक्कम जमा करा आणि कागदपत्रे सही करून घेऊयात. हे ऐकून आमचा आनंद द्विगुणित झाला. यांनी लगेच यांच्या आईला म्हणजेच माझ्या सासूबाईंना फोन करून दोन्ही बातम्या दिल्या. खरं तर तुम्ही म्हणाल पैसे दिल्यावर कुठेही जागा विकत घेता येते, पण ही जागा आम्हाला कमी रकमेत मिळणार होती म्हणून आम्ही साधारण गेली 3 ते 4 वर्ष वाट पाहत होतो आणि अलीकडे त्या जागेचा विचारच सोडून दिला होता. पण स्वामींच्या कृपेने सर्व योग जुळून आले आणि जागेचा कागदही झाला. आमच्या स्वप्नातलं घर आम्ही बांधणार होतो, पण पैशांची अडचण. माझ्या पतीला छोटंसं पण सर्व सुख सोयीयुक्त असं घर बांधायचं होतं. पण म्हणतात ना, सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग मात्र आणता नाही येत. तसंच झालं. पैशांसाठी आम्ही खटपट करून पाहिली, परंतु काहीच तडजोड होत नव्हती. आणि काही कालावधीनंतर अचानक ह्यांच्या थोड्याशा ओळखीत असणाऱ्या त्यांच्या मित्रांकडून आणि माझ्या वडिलांकडून पैशाची तरतूद झाली आणि तेही आम्ही न मागता. दोघांनीही स्वतःहून पैशाविषयी विचारलं आणि म्हणाले तुम्हाला जमेल तेव्हा परत द्या, आम्हाला काही घाई नाही. त्यावेळी वाटलं स्वतः स्वामीच आमच्या मदतीला रूप घेऊन आलेत आणि आता त्यांच्या प्रेरणेने, आशीर्वादाने आमचं घर बांधून झालं. तेही आम्हाला जसं हवं होतं अगदी तसंच. दरम्यानच्या काळात मी तारक मंत्र, श्री स्वामीचरित्र सारामृत यांचे पठण केले होते. श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे एक संकल्पयुक्त पारायण केले आणि आज आमचं स्वप्न सहज सुलभतेने पूर्ण झालं. ही स्वामींची कृपा, त्यांचाच आशीर्वाद. गुरुदेव दत्त स्वामींच्या कृपेने आपलंही घराचं स्वप्न किंवा आणखी जी काही इच्छा असेल ती सहज पूर्णत्वास येवो हीच स्वामीचरणी प्रार्थना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अनुभव आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.